हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मोटिवेशन विथ सोनिया. तर माझ्या दिवसाची सुरुवात ह्या पद्धतीनं होते मैत्रिणींनो. काही गृहिणी म्हणून आपल्याला 24 तासही अपुरे आहेत. हो, तर मग आपण हा 24 तासातनं स्वतःसाठी वेळ कसा काढायचा किंवा केव्हा काढायचा. तर मी माझा हा वेळ सकाळचाच निवडते मैत्रिणींनो. कारण मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर ते 7 वाजता त्यांच्या शाळेला जातात. तर मग मला त्याच्या अगोदरचा हा वेळ मी माझ्यासाठी निवडत असते. तर मी पहाटे 4 वाजता उठते आणि 4 ते 5:30 5-5:30च्या दरम्यान हा माझा 1 ते 1.5 तासाचा हा रुटीन ठरलेला आहे. तर मी सध्या BEdच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहे. शेवटचं लास्ट 4th सेमिस्टर माझं चालू आहे मैत्रिणींनो. तर त्याच्यासोबतच मी TET आणि CTET ह्या परीक्षेची सुद्धा तयारी करत आहे. तर हा व्हिडिओ माझा तो CTETचाच अभ्यास करतानाचा आहे आणि मी दोन्ही पेपर दिलेले आहेत मैत्रिणींनो. आणि ते CTETचा अभ्यास करतानाचा हा आहे. तर मी माझ्या दिवसाची सुरुवात ह्या पद्धतीनं करते. कारण मग नंतर कसे आपल्याला वेळ हा मिळतच नाही. नंतर मला मुलांचे डबे असतात. त्याच्यानंतर आता मी बोलता बोलता काय किचनमध्ये आलेली आहे आणि आता हा माझ्या लेकरांच्या सकाळचं डब्यांचं स्वयंपाक चालू आहे मैत्रिणींनो. तर मी काय करत असते की जेव्हा मी स्वयंपाक करते किंवा माझ्या घरातील झाडझूड असते, भांडे घासणं असतं, त्यावेळेमध्ये मी काय करत असते की यूट्यूबला एखादं ऑनलाईनचं लेक्चर लावून देत असते मैत्रिणींनो. ते तुम्ही पाहू शकता तिथे मी पोळ्या पण लाटते आणि ऑनलाईनचं यूट्यूबचं लेक्चर पण पाहते. काय होतं, कारण आपण असं निवांत बसून अभ्यास करेल असा हा वेळ आपल्याला भेटतच नाही मैत्रिणींनो, नाही का. तर वेळ हा आपल्याला काढावा लागतो किंवा चोरावा लागतो. तर ह्या पद्धतीनं मी माझं करत असते. आणि गृहिणी म्हणून आपल्याला सर्व गोष्टी ह्या आल्याच, मुलांची जबाबदारी आली, घरकाम आले, घरातील व्यक्तींचे सर्व आपल्याला कर्तव्य हे पारच पाडावे लागतात ना. तर त्याच्यानंतर जेव्हा माझी मुलं शाळेला जातात तेव्हा माझे बाकीचे सर्व कामं राहतात. तिथनं माझं झाडझूड होते, तिथून माझं बाकीचं आमच्या दोघांचा स्वयंपाक मला बनवावा लागतो, माझ्या मिस्टरांचा, माझा. आणि मग मी BEd हे माझं रेग्युलरमधनं करत आहे. तर मला त्याच्यासाठी मला कॉलेजलाही जावं लागतं मैत्रिणींनो. हो, आणि आत्ताच माझी जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान 1.5 महिन्याची इंटर्नशिप झालेली आहे. 1.5 महिन्याचा तो कालावधी होता आणि तोही मी रेग्युलर केला. आणि मी जेव्हा मुलं माझी जायची, मी घरचं माझं थोडंफार आवरायची आणि मी शाळेवरती जायची. 8:30 ते मी 12:30च्या दरम्यान तिथे शाळेवर माझे इंटर्नशिपसुद्धा केलेलं आहे. आणि तिथनं मग मी घरी येऊन माझी बाकीचे कामं आवरायची. आणि हो, त्या दरम्यानच माझा CTETचा पेपरसुद्धा झालेला आहे 8 फेब्रुवारीचा. हो मैत्रिणींनो. तर आता माझा स्वयंपाक झाला आणि आता मी काय करते, भांडे घासते. तर मी तुम्हाला काय दाखवलं आता की यूट्यूबला मी भांडे घासत असताना हे असं एखादं लेक्चर लावून ठेवते, जे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहेत. यूट्यूबला सर्व डेटा अवेलेबल आहे. सध्या मी तिथूनच माझे प्रिपरेशन करत आहे माझ्या परीक्षांची. तर मी काय करते की तिथंही एखादं लेक्चर लावून ठेवते. कारण त्या वेळामध्ये काय होतं, आपलं 1-1.5 तासाचं लेक्चर ऐकणं पण होते आणि आपलं कामही होतं सोबत. मग असं बसून करायचं म्हणलं तर वेळ नाही पुरत, म्हणजे भेटतच नाही मैत्रिणींनो. कारण मग मुलं आल्याच्या नंतर त्यांचंही पाहणं लागतं आपल्याला, नाही का. आणि एक गृहिणीसाठी खूप म्हणजे संघर्षमय जीवन आहे. आणि संघर्षाशिवाय आपल्या जीवनाला अर्थही नाही ना. आपण स्ट्रॉंग आहोत म्हणूनच आपल्याला जीवनामध्ये हे छोट्या मोठ्या गोष्टी फेस करणं असतात आणि चालूच राहणार आहे जीवन म्हणलं ना, ह्या गोष्टी आल्याच. पण मग जेव्हा आपण आपले स्वतःचे छंद, जे काही आपले ध्येय असतात, तुम्ही आठवण करा. प्रत्येकीला एक गृहिणीला किंवा एका स्त्रीला माझं हेच सांगणं आहे की तुम्ही लग्नाच्या अगोदर काय तुमचे स्वप्न होते, ध्येय होते, ते आता आहेत का, आणि आहेत तर तुम्ही कितपत ते पूर्ण केलेत, पूर्णत्वास नेलेत. हे खूप महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि जर तुम्ही ते करण्यासाठी तुमचं मन आहे पण तुम्हाला वेळ नाही, तर हे उत्तर नाही आहे मैत्रिणींनो. आपण आपल्या स्वप्नासाठी, आपल्या ध्येयासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे, नाही का. कारण दुसरं कोण करणार आहे. तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय आहेत ना हे. तर मग मीही माझ्या 13 वर्षाच्या गॅपनंतर माझं 12वीच्या नंतर लग्न झालं. त्याच्यानंतर माझा 13 वर्षाचा गॅप आहे मैत्रिणींनो, 12वी आणि BEच्या दरम्यान. तर मी माझं BE कंप्लीट केलं 2020मध्ये. 17ला ॲडमिशन, 20मध्ये पूर्ण आहे. आणि परत मी 2 वर्षाचं MA पण कंप्लीट केलेलं आहे सायकोलॉजीतनं. आणि आता मी 23मध्ये 1 वर्षाचा गॅप आला मला आणि मी 24मध्ये परत BEdला ॲडमिशन घेतलं.
तर आता माझं BEdचं हे शेवटचं सत्र सुरू आहे मैत्रिणींनो. हो, म्हणजे मला सांगायचं, मी माझी जर्नी का तुमच्यासोबत शेअर करते की मी केलंय तर तुम्हीही करू शकता. मला हे सांगायचं आहे. कारण कसं आहे, प्रत्येकाच्या जीवनात हे उतार चढाव येतच असतात नाही का. स्टेबल हे जीवन कोणाही स्त्रीचं व्यक्तीचं नसतं मैत्रिणींनो. तर पहा, बोलत बोलत माझे एवढे भांडे पण घासून झाले. आणि हो, आता हे आजच माझं काय नेमकं दळणही संपले होते, पीठही संपले होते. तर त्यामुळे मी काय गहू आणि ज्वारी यांचं दळण पण करून घेतले मैत्रिणींनो. हो, तर मी काय सांगत होती की आपल्याला स्टेबल हे जीवन कोणाचंही नसतं नाही का. त्यामुळे मग आपण आपल्या स्वप्नांना, आपल्या ध्येयासाठी हे आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि हो, प्रयत्न केल्यावर आपल्याला काय सक्सेस पण हे मिळणारच. हो, कारण आपण प्रयत्नच नाही केले तर आपल्याला यश अपयश हे कसं कळणार आहे नाही का. आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव घेता येईल नाही का. आणि मग आपण काय प्रयत्न हे करणं गरजेचं आहे. आणि सातत्य, हो सातत्य, तर सातत्य खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो. पहा, मी दळून आणलं आणि आता हा माझा रात्रीचा स्वयंपाक आहे मैत्रिणींनो. तर मी रात्री त्या दिवशी ना आजच्या दिवशी म्हणजे ज्वारीची भाकरी आणि मसुरीची डाळ बनवली होती. तर म्हणजे पहा, तुम्ही सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे सर्व गोष्टी अटळ आहेत, हे चालूच राहणार आहे. आपण यातले एक्सक्यूज कुठलंही करू शकत नाही ना. आपण लेकरांच्या गोष्टीसाठी दुर्लक्ष करू शकतो ना, आपल्या दैनंदिन कामासाठी आपण दुर्लक्षित करू शकतो. म्हणजे आपल्याला स्वयंपाक, कपडे, भांडे, आवरणं, पाहुणचार ह्या सर्व गोष्टी काय मस्ट आहेत. आपण ह्या स्किप नाही करू शकत. पण त्यासोबतच आपण आपले ध्येय पण जपले पाहिजे. तर परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.